गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आवाज येतोय का बघा? येतोय हा मॅडम. येतोय मॅडम. ठीक आहे. तो तुम्हाला टेस्ट दिली होती सेकंड टाइम. टेस्ट क्वेश्चन होते, सगळ्यांनी टेस्ट सॉल्व्ह केलेले आहे. रिस्पॉन्स माझ्याकडे सबमिट झालेला आहे. तर अजून बऱ्याच लोकांना अभ्यास करायला पाहिजे, स्टडी करायची गरज आहे. काय प्रॉब्लेम आहे का टेस्टमध्ये कोणाला? आता सेकंड टाइम आउट ऑफ मार्क्स मिळायला हवी होती सगळ्यांना. ऊर्जिताला आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत बघा. पहिल्या टेस्टमध्ये मयुरी पवार हायेस्ट होत्या. आता तेच क्वेश्चन होते, ऊर्जिताने छान सॉल्व्ह केलेला आहे. बाकीच्यांचा काय प्रॉब्लेम आहे? काय प्रणाली, प्रणोती? मॅम बोला तिला सगळे. आरमार फ्रिक्वेन्सीचं बी बाय एम येते ना, तिथं मग तसं केलं की रॉंग आन्सर असं दाखवलं. रॉंग दाखवते का? कोणता क्वेश्चन नंबर सांगा मला, मी लिहून घेते आता. नंबर आठवत नाही, पण लारमार फ्रिक्वेन्सीचा. आरमारचा क्वेश्चन आहे का? हा. बरं, ठीक आहे, मी चेक करते आणखी एकदा. आणखी ते एडिट करायचं आहे ना सॉफ्टवेअर मध्ये, चुकून जर बाय मिस्टेकली झालं असेल तेच मला विचारायचं होतं, म्हणजे मी चेक करेन आणखी एकदा. आणि कुठं आहे का प्रॉब्लेम? मॅडम ती ट्रान्झिशन फ्रॉम एनडी टू लोएस्ट लेवलच्याच आहे. ट्रान्झिशन फ्रॉम क्वेश्चन नंबर सांगा ना मला. क्वेश्चन नंबर नाही आठवत. बरं, आठवत नाहीये. ट्रान्झिशन सांगा फक्त. एनडी टू लोएस्ट पी लेवल. एनडी टू लोवेस्ट पी का? त्याचं डिफ्यूज सिरीज येते ना. हा आणखीन मॅम, ते पण चुकलंय, चुकीचं दाखवते बरोबर लिहिलं तरी. सिरीज चुकीचं दाखवते. ठीक आहे, मी ते चेक करते, कारण बुक मधले आहेत तेच मी एडिट केलेले आहेत आन्सर. मी पण म्हणजे सांगितलं होतं करायला. बघते आणखीन. तेच तुम्हाला विचारायचं होतं, कारण क्वेश्चन तर आपण शिकवलेले सगळे सोपेच आहेत आणि चुकायला कसं लागलं. मग मी परत एकदा ते चेक करते. 2 झाले. आणखीन आणखी काय आहे? नाही, ते दोनच तेवढे. ते 2 मी चेक करते आणि परत ते हा. सबमिट करेन, म्हणजे सेंड करेन तुम्हाला. परत एकदा सॉल्व्ह करा. हिने कसा सॉल्व्ह केलं मग ऊर्जिताने? मयुरीने पण छान सोडवलेलं पहिल्या. हा, त्याने ते टॅली करून बघितलेलं आहे. बरं, ठीक आहे, मी आता परत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करेन. हे बरोबरच असेल, पण काय प्रॉब्लेम झालाय ते बघते आणखीन, आणि परत तुम्हाला ती सेंड केली जाईल. ठीक आहे, तेच टेस्ट बद्दलच विचारायचं होतं. तर आपण ते रिपिटेशन करायचं आहे जोपर्यंत स्वतःला त्या टेस्टमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत नाही. मग तुम्ही एकाने तरी धाडस केलं का की मॅडमना सांगायचं, मेसेज करायचा की मॅडम टेस्टमध्ये असा प्रॉब्लेम येतोय? काही तुम्ही शेअर केल्याशिवाय कसं करणार? ते भरपूर क्वेश्चन नाही असतात, त्याला मॅडम, पहिल्यांदा वाटलं सॉफ्टवेअर आमचं यूज चुकलं करावं म्हणून मी लागतंय ना. ते सांगितलं. इक्वेशिया सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये ते इक्वेशन टाईप करावे लागतात. ते बनवायला पण मग ते चुकून एखाद्या वेळी मिस्टेक पण झाली असेल तिथे. तुम्ही पण काय बोललाच नाही कोणी काय, म्हणून म्हटलं आता स्वतःच आपण विषय काढायचा. तुम्ही शेअर करायला पाहिजे की नाही? आता मी विचारल्यावर तुम्ही सांगायला लागलाय की नाही? मॅडमना बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सांगायचं, मॅडम ह्या क्वेश्चन मध्ये थोडा प्रॉब्लेम वाटतोय मला. मला म्हणजे असं होतं, अपेक्षित एक्सेप्टेड होतं की तुम्ही आता त्या सेकंड टाईप मध्ये तुमचं चांगलं प्रॅक्टिस व्हावं असं. तर तुमच्यासाठी हा स्टडी आहे सगळा. जरा जरी काय वाटलं तरी एखादं सॉफ्टवेअर प्रॉब्लेम असू शकतो, काय पण असू शकतं, लगेच सांगायचं, आपण शेअर करायचं. काय प्रणाली, मयुरी, सगळे स्टुडंट आणखीन टेस्ट बाबतीत नाही, अजून काही जरी तुम्हाला वाटलं तर लगेच शेअर करायचं ना. बोलला तर समजणार, नाही बोलला तर कसं समजणार सांगा. सो इट्स ओके. परत या वीकमध्ये ती टेस्ट परत होईल आणि आता हा सेकंड चॅप्टर पण आपला संपत आलाय, त्याचा आपण स्टार्ट करायचा आहे स्टडी. सो बघा, वी विल स्टार्ट दी आवर चॅप्टर. इट इज द मोलिक्युलर स्पेक्ट्रा. सो 2 दिवसांचा गॅप पडलेला आहे. परत एकदा रिवाइज करा. स्लाइड दिसते का सगळ्यांना? बघा, व्हॉट वी कॅन सीन, काय काय आपण हा बघितले. दिसते. स्लाइड दिसते सगळ्यांना? बघा, चॅप्टर सेकंड मोलिक्युलर स्पेक्ट्रा. ह्या सगळ्या कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत, खूप तुमच्यासाठी. हे ऍक्च्युली खूप डीपमध्ये आहे, पण तुम्ही आता सध्या BSc ला आहे, एवढा स्टडी काय तुम्हाला एकदम डीपमध्ये गरजेचा नाही. तरी पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा इथं प्रत्येक ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. जास्त जेवढं मला घेता येईल तेवढं तुमचं सॅटिस्फॅक्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
सो ह्या कन्सेप्ट आधी समजावून घ्या, त्याच्यावरून तुम्हाला 1 बाय 1 त्याचं नेक्स्ट आर्टिकल समजून जाईल. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा. मोलेक्युलर बॉन्ड, त्याचे टाइप्स, त्याच्या टाइप्समध्ये आपण कोणते डिफरंट 2 टाइप्स बघितले तर ते माहिती आहे तुम्हाला. कोव्हॅलंट आयोनिक बॉन्ड. त्याच्यानंतर आपण त्याचं वेव्ह फंक्शन बघितलं. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं हायड्रोजन मोलेक्युलचं. त्या हायड्रोजन मोलेक्युलसाठी आपण त्याचे सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक वेव्ह फंक्शन बघितले, त्याचं बिहेवियर बघितलं, ते कसं बिहेव होतं सिमेट्रिकमध्ये अँटीसिमेट्रिकमध्ये. त्याच्यानंतर आपण रोटेशनल एनर्जी लेवल, रोटेशनल स्पेक्ट्रा आणि त्याचं रोटेशनल एनर्जी लेवल कशी कॅल्क्युलेट करायची, विच मोलेक्युल शोज दीज रोटेशनल एनर्जी लेवल्स, हा सगळा स्टडी आहे तो आपण आतापर्यंत बघितलेला आहे. सो सगळ्यांनी वन्स मोर रिवाइज करायचं आहे. आणि जर आता रोटेशनल एनर्जी समजलं असेल तर तुम्हाला आता नेक्स्ट आर्टिकल आपलं समजेल. सो फर्स्ट अपॉन यू टेल मी which molecule shows the rotational spectra? Tell me. खूप सोपं आहे. आता ऑलरेडी आपण झाले, इथं वेळ घालवला की मग पुढे वेळ लागतोय. आता झालेलं रिपिटेशन आहे, आता हे सांगता यायला पाहिजे तुम्हाला. Which molecule shows the rotational spectra? Which Dipole. molecule? Right. What dipole means what? Dipole Dipoles. म्हटलं पण काय मी काय विचारलंय? What I am asking. Dipole moment. काय डायपोल? Moment. But what? Dipole moment but what? कसं सांगणार तुम्ही? Which molecule showing the rotational spectra? The molecule which having the permanent dipole moment is denoted the rotational spectra. Simple like me. In which molecule do not show? The molecule do not having the dipole moment. म्हणजे जे सिंगल मोलेक्युल आहेत, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, असे जे मोलेक्युल आहेत नायट्रोजन सारखे, ते तुम्हाला रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवणार नाही आहेत. हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर व्हॉट इज द सिलेक्शन रूल ऑफ डेल जे, हे बघितलं होतं. रोटेशनल स्पेक्ट्रा आपण इथं पाहिला होता. चला हे परत एक इक्वेशन बघितलं होतं रोटेशनल स्पेक्ट्राचं. त्याच्यामध्ये आपण एनर्जी कॅल्क्युलेट केली होती. ह्याचा रेफरन्स आता पुढे लागणार आहे आपल्याला, म्हणून ही स्लाइड मी दाखवायला लागली की रोटेशनल एनर्जी कॅल्क्युलेट केली होती. त्याच्यासाठी आपण 2 ॲटम्स बघितले होते, इच ॲटम हॅव्हिंग देअर ओन मासेस M1 आणि M2. त्याच्यासाठी हे तुम्हाला इक्वेशन अजून सोप्या भाषेमध्ये इथं सोल्व्ह करून दाखवलं होतं. त्याच्यावरून आपण इथं एनर्जी कॅल्क्युलेट केली होती, EJ असं त्याला म्हटलं होतं. आणि त्या EJ वरून J मीन्स व्हॉट? J मीन्स द क्वांटम नंबर आहे J मध्ये. आता तो अँग्युलर मोमेंटम तो ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये, तो इथं रेफरन्स घ्यायचा नाहीये. इथला जे हा वेगळा आहे, दिस जे बी डिनोटेड द क्वांटम नंबर J. आणि त्याचं लिमिट आपण सांगितलं होतं किंवा लिमिट पाहिलं होतं, ते प्रूव्ह पण केलं होतं. तर काय त्याचं लिमिट आहे सांगा ना. स्पेक्ट्रा आठवायचा लगेच. रोटेशनल स्पेक्ट्रा आहे की नाही ते तुमच्या समोरच. म्हणजे कसा रिॲक्ट होतोय? इट इज द रिॲक्ट जस्ट लाईक +1 ने इन्क्रीज होतोय आणि -1 ने डिक्रीज होतोय. म्हणजे तो फक्त +1 आणि -1 याच्या रेंजमध्ये तो रोटेशनल स्पेक्ट्रा तुमचा बिहेव करणार आहे, ट्रान्झिशन करणार आहे. तर इथंपर्यंतचा स्टडी आपण इथं केला होता. सो रोटेशनल स्पेक्ट्रा समजलाय का? रोटेशनल स्पेक्ट्रा का म्हणतोय आपण त्याला हे पण समजावून सांगते बघा एवढं फोडून. आता याला व्हाय वी कॉल दी रोटेशनल स्पेक्ट्रा, व्हॉट हॅपन्स इन रोटेशनल स्पेक्ट्रा? डायटोमिक मोलेक्युल काय होतं रे त्यांचं, ह्याला आपण रोटेशनल स्पेक्ट्रा का म्हणतोय? बिकॉज दीज 2 ॲटम्स आर रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस. हे आहे का डोक्यात सगळ्यांच्या? बघा इथं आपण सेंटर ऑफ मास दाखवलं होतं, सेंट्रल ॲक्सिस दाखवलं होतं. मग आत्ताची आपली जी रोटेशनल एनर्जीची किंवा रोटेशनल स्पेक्ट्रा मिळवण्याची सिस्टीम काय आहे? these 2 molecules or these 2 atoms are rotate around that central axis. Hence we have to study these rotational spectra. Is it clear? म्हणून आपण इथं रोटेशन बघत होतो. इथं व्हायब्रेशनचा कुठं पार्ट आहे का? नाही. तर रोटेशनसाठी ही कंडिशन सिंपली तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. these 2 atoms are rotate about the central axis. तर हा झाला रोटेशनल स्पेक्ट्रा, रोटेशनल एनर्जी लेवल आणि त्याचे कॅल्क्युलेशन. सो व्हॉट इज नेक्स्ट? आता व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. मग व्हायब्रेशनल स्पेक्ट्रामध्ये कोणाला काय आयडिया असेल हो? व्हायब्रेशन्स, त्याच्यासाठी आपण 2 व्हिडिओज पण बघितले होते बघा. व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा
There is attractive and repulsive. Right, right. So my question is that is the molecule which shows rotational spectra is also shows is also shows the vibrational spectra? ज्या मोलेक्युल्स हा मधून रोटेशनल स्पेक्ट्रा भेटतो yes त्याच्यातूनच तुम्हाला व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा मिळू शकतो का? हा येस. yes हाऊ मिळू शकतो. हाऊ That molecule is rotate when it molecule is rotate then म्हणजे ती फिरत असताना ते व्हायब्रेट होत राईट. फिरणार. व्हायब्रेशन्स त्यांचे कंटिन्युअस चालू असतात. म्हणजे एक हा मोलेक्युल घेतला तर तो मोलेक्युल तुम्हाला रोटेशनल स्पेक्ट्रा पण देऊ शकतो आणि व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा पण देऊ शकतो. पण आपण आता स्टडी करताना तुमचं एकदम जंबल केलेलं नाही. पहिला तुम्हाला त्याचा रोटेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवलेला आहे. त्याच्यानंतर तो व्हायब्रेट कसा होतो, त्याचा व्हायब्रेशन स्पेक्ट्रा कसा असतो आणि देन देअर आफ्टर देअर कॉम्बिनेशन. मग तो तुमचा थर्ड पार्ट आहे दी रोटेशनल अँड व्हायब्रेशनल. सो त्याच्यासाठी हे 1 बाय 1 समजावून घ्या असं मला सांगायचंय. सो रोटेशनल मध्ये तुम्ही एकच कंडिशन ध्यानात ठेवली होती की ते 2 ॲटम्स 2 मोलेक्युल्स आहेत. दीज आर रोटेटिंग देअर सेंट्रल ॲक्सिस इन अबव फिगर. आपली पहिली फिगर होती. सो इट इज द रोटेशनल. सो व्हॉट इज द व्हायब्रेशन? सो सी दिस स्लाइड. व्हायब्रेशनल एनर्जी लेवल. सी द फिगर. इथं मी ॲनिमेटेड पिक्चर इथं तुमच्यासाठी टाकलेला आहे. सिस्टीम तीच आहे. बघा, our next article, vibrational energy levels. So here is one atom, here is another atom. This atom having mass m1, this atom having mass m2. But system is तीच सिस्टम आहे. बट आता हा कसा होतोय, इथं आपण आता सेंट्रल ऍक्सिस भोवती जे रोटेशन बघितलं होतं ते चालूच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं व्हायब्रेशन कसं आहे ते व्हायब्रेशन इथं तुम्हाला ऍनिमेशन मध्ये दाखवलेलं आहे. सो इट इज द व्हायब्रेशन. दिसतंय का सगळ्यांना स्लाइड मध्ये? बघा. हा सो ह्याच्या थ्रू मिळणारे ट्रान्झिशन, ह्याच्या थ्रू मिळणारा स्पेक्ट्रा आपल्याला बघायचा आहे आणि याच्या थ्रू मिळणाऱ्या एनर्जी लेवल्स आपल्याला इथं बघायच्या आहेत. सो फर्स्ट फिगर सी पोटेन्शियल एनर्जी कर्व ऑफ अ डायटोमिक मोलिक्यूल. बघा, व्हायब्रेशनल एनर्जी लेवल बघणार आहे आपण. सो इथं व्हायब्रेशन इन जनरली व्हायब्रेशन कसं होतं 2 ॲटमचं हे तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे आणि ह्या व्हायब्रेशन थ्रू आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा कर्व कसा भेटतो ते कसा तुम्हाला मिळणार आहे हे मी नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवणार आहे. सो फर्स्ट यू कॉन्सन्ट्रेट ऑन टू दिस फिगर. हा कर्व बघा, इथं आर बी द वॉट अँड व्ही बी द वॉट. हू टेल मी हा कर्व कसा मिळाला हे आपण नंतर बघणार आहे. फर्स्ट अपॉन दिस कर्व शो द नेचर ऑफ द एनर्जी ऑफ व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. सो R0 मीन्स काय असणार आहे, इंटर न्यूक्लियर स्पेसिंग आणि व्ही म्हणजे काय असणार आहे. झाले की आता हे आता व्हायब्रेट होतोय, 2 ॲटम्स व्हायब्रेट होतात म्हणजे काय असणार आहे, तिथं काहीतरी फील्ड असणार आहे. सो वे बी द एनर्जी काय आहे इथं, कर्व कशाचा आहे, पोटेन्शियल एनर्जीचा आहे ना. मग व्ही म्हणजे काय असणार आहे, काहीतरी गती असणार नाही तर ते व्हायब्रेट होते. तुमच्या टायटल मध्येच आहे ना पोटेन्शियल एनर्जी कर्व ऑफ अ डायटोमिक मोलेक्यूल. हा, मग सिंपल एक आता तुम्हाला आयडिया दिलेली आहे की व्हायब्रेशन म्हणजे काय त्या डायटोमिक मोलेक्यूलचं आणि देन देअर आफ्टर वी सी देअर कर्व. मग आता हा व्हायब्रेशन असे कंटिन्युअस सुरू आहेत. इट इज कंटिन्युअसली हॅपनिंग. सो हाऊ वी कॅन गेट दिस कर्व हे आपण नेक्स्ट बघणार आहे. सो सिंपली सिस्टम आहे ती ध्यानात ठेवा. त्याच्यावरून नेक्स्ट जस्ट इथे इंट्रोडक्शन आहे व्हायब्रेशनल एनर्जी लेवलचं. सो फ्रॉम दॅट फिगर टू अंडरस्टँड द नेचर ऑफ व्हायब्रेशनल लेवल let us consider a variation of potential energy V of a diatomic molecule with internuclear distance as shown in figure. इथं दाखवलेलं आहे डायटोमिक मोलेक्युलचं व्हायब्रेशनल एनर्जीचं नेचर समजावून घेण्यासाठी त्यांनी तुम्हाला इथं हा ग्राफ दाखवलेला आहे. फ्रॉम दिस ग्राफ in the neighborhood of equilibrium separation R0 the curve is almost a parabolic in nature. हे आता फक्त ध्यानात ठेवा हे कसं येते हे मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवणार आहे. therefore पोटेन्शियल एनर्जी, आता इथं फक्त एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. हे सगळे स्टँडर्ड इक्वेशन आहे. इट इज इन क्वांटम मेकॅनिक्स. आतापर्यंत आपण क्वांटम मेकॅनिक्स मध्ये गेलेलो आहे. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी कर्व ऑफ डायटोमिक मोलेक्यूल. सो फ्रॉम दिस वी हॅव टू कॅल्क्युलेट दी
potential energy of that vibration. So it is denoted by capital V, and V is equal to V0 plus 1/2 into K into bracket R minus R0 bracket square. This is the standard equation. But how we get this equation? Who tell me? पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. मग पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी मला काय करावं लागले बघा, इथं इक्वेशन दिलेलं आहे. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल V and which is equal to V0 plus 1/2 K into R minus R0 bracket square, where बघा रिस्टोरिंग फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर दिस पोटेन्शियल. हे पोटेन्शियल कसं मिळाले तुम्हाला? ज्यावेळी हे दोन मोलिक्युल्स किंवा ॲटम्स व्हायब्रेट होतात त्यावेळेस काय आहे तिथं रिस्टोरिंग फोर्स इथं दाखवलेला आहे बघा फिगरमध्ये. ही जी स्प्रिंग आहे, स्प्रिंगचा एक्सपेरिमेंट केलाय का तुम्ही? SY ला FY ला स्प्रिंग कॉन्स्टंट काढता तिथं आहे बघा त्या थेअरीमध्ये. तिथे तो रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतोय. तर ते सिम्पली इंट्रोडक्शन बघायचं आहे. इथं कुठलं इक्वेशन वगैरे नाहीये सॉल्व्ह करायचं. सो इथला तो रिस्टोरिंग फोर्स आहे स्प्रिंग मधला तो बघा. It is defined by capital F and which is equal to minus K into bracket R minus R0 where K be the force constant. तर हे इक्वेशन आहे ते ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. पुढे याचा रेफरन्स लागेल तुम्हाला. सो वी हॅव टू से नेक्स्ट. मग आता पोटेन्शियल एनर्जी बघितली, फोर्स बघितला, त्याच्यानंतर काय राहिलं? आता व्हायब्रेशन तर सुरू आहे, तिथं व्हायब्रेशन सुरू आहे. फोर्स बघितला मी, त्याची पोटेन्शियल एनर्जी बघितली. आता या व्हायब्रेशनची काय बघावी लागेल मला? स्पीड बघावी लागेल ना, म्हणजेच काय वेलोसिटी बघावी लागेल. हे व्हायब्रेशन्स किती वेलोसिटीने होतात. सो वी हॅव टू डिफाइन वेलोसिटी ऑफ दॅट व्हायब्रेशन. सो बघा, F be the restoring force in simple harmonic oscillator with force constant K. Just आपण पाहिलं. Therefore the frequency nu0 of oscillations म्हणजेच व्हायब्रेशन. हे व्हायब्रेशन होतात म्हणजेच काय होतंय? ऑसिलेशन्स होते. तसं आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये इथं सांगू शकतो किंवा म्हणू शकतो. सो व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? इट इज डिनोटेड बाय nu0. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन बघतोय बघा आपण. सिस्टम तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. सो द nu0 is equal to 1/2 pi into square bracket K divided by M. याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ही पण व्हॅल्यू तुम्हाला इथं ध्यानात ठेवायची आहे. आता बघा, फक्त दोन व्हॅल्यूज ध्यानात ठेवायच्या आहेत. व्हीचं एक इक्वेशन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यावरून हा फोर्स इथं आहेच या इक्वेशन मध्ये. हा फक्त डिफाईन करायचा आणि त्याची व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सी. सो दिस इज द nu0. मग आता इथं M चा रेफरन्स आलाय बघा. nu0 ची व्हॅल्यू काय आहे? 1/2 pi. अजिबात गोंधळ करून घेऊ नका, 1/1 समजावून घ्या. nu0 ची व्हॅल्यू काय सांगता तुम्ही इथं? 1/2 pi into अंडर स्क्वेअर रूट K डिवायडेड बाय M. पण आता इथं सिंगल M घेऊन चालेल का हो? आपल्या सिस्टीम मध्ये काय आहेत? दोन मास आहेत ना इथं, M1 आणि M2. पण आता आपल्या फॉर्म्युलामध्ये दोन ऍटम्स आहेत, त्याचे दोन सेपरेट मास आहेत. मग आता इथं तुमच्या फॉर्म्युलामध्ये फक्त एकच M आलेला आहे. मग आता हा फॉर्म्युला मला मॉडिफाईड करायला पाहिजे. सो M सी रिलेटेड आपण एक इक्वेशन ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. विच वन आहे की बघा, M1 plus M2. म्हणजे हे M सी रिलेटेड आपण एक इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं. त्याला आपण रिड्युस्ड मास असं दिलं होतं, नाव दिलं होतं बघा. फाइंड आउट केले का जर कोणाला आठवत नसेल तर? रिड्युस्ड मास काढलं होतं आपण इथं. सो इट इज डिनोटेड बाय म्यू. तर हा म्यू जर इथं घेतला तर तुमची सिस्टीम आहे ती टॅली होईल पूर्ण. इथं दोन्ही मासेस येतील म्यू मध्ये. रिडक्शन घ्यायचं आहे M1 आणि M2चा. मग हा M आहे, हा मी रिप्लेस केला. कशाने रिप्लेस केला? तर म्यू ने केला. बिकॉज इट इज द M1 आणि M2. इथं रिड्यूस मास ऑफ M1 आणि M2 दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आणि आपल्या सिस्टीम मध्ये पण इथं दोन ऍटम्स आहेत, म्हणजे मला दोन मासेस हव्यात, म्हणून मी हा M आहे हा म्यू ने रिप्लेस केला. सो व्हॉट हॅपन? मग माझा हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कसा झाला बघा. इट इज इक्वल टू 1/2 pi अंडर स्क्वेअर रूट K अपॉन म्यू झालं. M इज रिप्लेस्ड बाय दिस म्यू. वाय? तर त्याचं रिझन पण आपण बघितलं. बिकॉज हिअर इज टू मासेस. मग नाव अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स द व्हायब्रेशनल एनर्जी इज ऑल्सो क्वांटाइज्ड. मग आता आपण इथं व्हायब्रेशनल एनर्जी आहे ती बघायची आहे. कशाची? तर तुमच्या सिस्टीमची. मग आता व्हायब्रेशनल एनर्जीचा फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा. इट इज EV. व्हायब्रेशनल एनर्जी EV. इट इज डिनोटेड बाय EV.
जर रोटेशनल असेल तर इथं काय असणार आहे, ER. समजते का बघा? सो वी हॅव टू calculating vibrational energy, so it is denoted by capital EV and which is equal to V plus 1/2 into H nu. मग आता EV चा हा फॉर्म्युला आहे, तर वेअर V बी द 0, 1, 2 एक्सेट्रा एक्सेट्रा, हा ते फिगर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट आपण त्याच्या फिगर्स बघणार आहे. मग आता न्यू ची व्हॅल्यू आहे ह्या फॉर्म्युला मध्ये, न्यू ची व्हॅल्यू माहिती आहे ना तुम्हाला, इथं 1/2π इंटू अंडर स्क्वेअर रूट के डिवायडेड बाय न्यू. सो पुट करा याच्यामध्ये, काय इक्वेशन येईल मग? सिंपली हे इक्वेशन आहे तुमचं व्हायब्रेशनल एनर्जीचं. त्याच्यामध्ये आता इथली जी न्यू आहे, ही न्यूची व्हॅल्यू पुट केली तर काय इक्वेशन येईल रे? हे येईल का इक्वेशन बघा. इथला हा H आहे तसा इथं 1/च्या जागी 1/2π आहे. मग हा H आहे तो काय जाईल, न्यूमरेटरला जाईल. म्हणजे तुमचं इक्वेशन काय होईल, EV इज इक्वल टू V प्लस 1/2 मायनस H/2π. हा इथला H, हा इथं गेला 1च्या जागेवरती, H/2π आहे तसंच, आणि अंडर स्क्वेअर रूट के डिवायडेड बाय म्यू. सो आलं का हे इक्वेशन? सिंपली आपण फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू तुमच्या एनर्जीच्या इक्वेशन मध्ये पुट केली. सो वी हॅव टू गेटिंग दिस इक्वेशन. सो व्हॉट इज नेक्स्ट? So this equation gives vibrational energy level and the vibrational energy is of the order of 0.1 electron volt. हे MCQ ला विचारू शकतात बघा. व्हायब्रेशनल, तिकडे रोटेशनल किती होती रे? कोण सांगेल? 10 समथिंग काहीतरी होतं बघा. MCQ ला हे 101% विचारू शकतात बघा. the vibrational energy is of the order of 0.1 electron volt which is generally larger than the thermal energy. थर्मल एनर्जी पण इथं तुम्हाला इथं दिलेली आहे, KT is equal to 2.6 into 10⁻² इलेक्ट्रॉन व्होल्ट. एक्झॅक्टली रोटेशनल मध्ये काय सांगितलं होतं? थर्मल एनर्जीचं काहीतरी रेफरन्स बघितला होता की आपण रोटेशनल मध्ये पण. इथं त्याची रेंज आहे बघा रोटेशनलची, इट इज द 10⁻² मायक्रोमीटर टू 10⁻³ मायक्रोमीटर. आणि इथं रोटेशनलची काय आहे बघा, सॉरी व्हायब्रेशनची काय आहे, इट इज द 0.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे MCQ साठी. तर हे जस्ट इंट्रोडक्शन आहे आपला व्हायब्रेशनल एनर्जी लेवल. सिंपली फिगर बघायची, त्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन आहे पोटेन्शियल एनर्जीचं. तर आता तुम्हाला क्वेश्चन पडायला पाहिजे होता की मॅडम ही एनर्जी कुठून आली तुमची? हे हिचं इक्वेशन आहे ना, आपण EV इज इक्वल टू काय लिहिलं आपण, 1 + 1/2. हे कुठून घेतलं रे मी? इथून घेतलेलं आहे. इथं रिस्टोरिंग फोर्स फक्त आता घेतलेला नाहीये, तो रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट केलेला आहे आपण. म्हणून मी फक्त एनर्जीच्या इक्वेशन मध्ये V0 + 1/2 ही व्हॅल्यू इथं घेतलेली आहे. तर हे सगळं तुम्ही क्वेश्चन पडायला पाहिजे तुम्हाला, तुम्ही विचारायला पाहिजे. सो EV इज इक्वल टू हे इक्वेशन घेतलं आणि सिंपली मी त्याच्यात फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू पुट करून हे माझं इक्वेशन इथं फायनल आलेलं आहे. आणि या इक्वेशन वरून आता मी व्हायब्रेशनल एनर्जीचं एनर्जी लेवल्स आणि त्याचा स्पेक्ट्रा हा कॅल्क्युलेट करणार आहे. So it is just an introduction of vibrational energy levels. So is it clear? हा कन्सेप्ट क्लिअर झाला का बघा. जस्ट त्याची व्हायब्रेशनल एनर्जी आणि त्याची फ्रिक्वेन्सी, त्याच्यावरून आपण एनर्जी कॅल्क्युलेट केलेली आहे. तर समजलं का हे? सो वी कॅन सी नेक्स्ट. येस और नो? Yes. आता हे जर समजलं असेल तर आपण नेक्स्ट आता बघा व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. आता मी त्याचं मेकॅनिझम सांगितलं आहे. व्हायब्रेशन म्हणजे दोन ॲटमचं व्हायब्रेशन ऑसिलेशन असा कन्सेप्ट घ्यायचा आहे. तर आता याच्या थ्रू तुम्हाला स्पेक्ट्रा कसा मिळणार आहे बघा. सो आपण आताच इक्वेशन बघितलं व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. इट इज सीन दॅट द व्हायब्रेशनल एनर्जी लेवल, जस्ट आपण हे इक्वेशन पाहिलेलं आहे. सो हा व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा काय आहे बघा. दिस इज द युअर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. हेच फिगर आहे, पण ह्याच्या आतमध्ये काय आहे हे आता बघायचं आहे. तेच मी दाखवते, तेच सांगते. आता हा व्हायब्रेशनल एनर्जीचा हा पोटेन्शियल कर्व आपण बघितला. ह्याच्या थ्रू तुम्ही नुसतं सांगू शकत नाही आता ह्याच्या आतमध्ये काय आहे, हेच नेचर का मिळालं आहे, पॅराबोलिकच का कर्व मिळालेला आहे. सो दॅट वी कॅन सी. आता मग बघा व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा बघायचा आहे मला. तर आता तीच फिगर आहे जे की आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलेलं. हिअर दिस ऍक्सिस सो पोटेन्शियल एनर्जी आणि हिअर युअर पोटेन्शियल एनर्जी कर्व.
तर आता फिगर मध्ये काय काय होतंय तुम्हीच मला सांगायचं आहे. सगळं तुमच्या समोर आहे. व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स फॉर अन हार्मोनिक ऑसिलेटर. आता याला हार्मोनिक ऑसिलेटर का म्हटलेलं आहे? हू टेल मी? सिंपल हार्मोनिक मोशनचा एक्सपेरिमेंट तुम्ही केला असेल SHMचा 12वीला किंवा FYला वगैरे. हे आपले 2 मॉलिक्युल्स आहेत, हे असे ऑसिलेट होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत. मीन्स इट इज हार्मोनिक ऑसिलेटर सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकताय. तर बघा आपल्याला ट्रान्झिशन बघायचे आहे. सो हिअर दिस ऍक्सेस शो द पोटेन्शियल एनर्जी. आणि त्याच्या आतमध्ये काय होते बघा, इथं सिम्पली दाखवलेलं आहे तुम्हाला. दिस आर विथ व्हॉट? टेल मी. सांगा ना पटपट. वी बी द पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज द आर? अरे आर काय आहे? राईट, आर म्हणजे त्या 2 ॲटमचं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे. सो आता ह्या कर्वच्या आतमध्ये काय होते बघा. इथं आता सिम्पली इथं एक लाईन आहे. पॉइंटरकडे बघायचं आहे माझ्याकडे, स्क्रीनकडे. इकडे बघा, 1 मिनिट. सिम्पली इथं हा जो कर्व आहे त्याच्या आतमध्ये काय होतंय. सो सी द फर्स्ट लाईन, दिस इज V0. देन सी सेकंड लाईन, माझा जो पॉइंटर आहे तिकडे दिस बघायचा सगळ्यांनी. ही सेकंड लाईन आहे, इट इज डिनोटेड बाय V इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर मी जी थर्ड लाईन घेतलेली आहे हिअर, इट इज डिनोटेड V इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे V इज इक्वल टू 3. मग आता हा जो V आहे बघा, हा पहिला V इज इक्वल टू 0 असताना आणि नंतर V इज इक्वल टू 1 असताना ह्याच्यामध्ये काय आहे रे? ह्याच्यामध्ये काहीतरी स्पेसिंग दिसते. आता हा V आहे आणि त्याच्यावर लगेच V इज इक्वल टू 0 आहे. त्याच्यानंतर लगेचच 1 आहे का रे? नाहीये. 1 नंतर लगेचच 2 आहे का? नाहीये. 2 नंतर लगेच 3 आहे का? आहे, पण जरा वेळाने. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी स्पेस आहे, गॅप आहे. सो दिसतंय का इथं फिगर मध्ये? काय मी सांगते समजतंय का बघा? इथं V इज इक्वल टू 0 आहे, त्याच्यानंतर थोडा गॅप आहे आणि नंतर V इज इक्वल टू 1 आहे. त्याच्यानंतर जरा गॅप आहे आणि त्याच्यानंतर 2 आहे. त्याच्यानंतर थोडा गॅप आहे. मग हा मधला स्पेस काय आहे? व्हॉट इज इन बिटवीन दॅट गॅप? मग ह्या गॅप मध्ये काय आहे? सो इन दिस गॅप इट इज द रोटेशनल लेवल्स. मी मगाशी पहिला क्वेश्चन विचारला होता, एखादा जर मोलेक्यूल व्हायब्रेट होत असेल किंवा रोटेशन होत असेल तर त्याचं ऍट अ टाइम व्हायब्रेशन पण होत असेल. सो दिस इज दॅट. इकडे तुमचा हा व्हर्टिकल जो दाखवलेला आहे ॲरो, व्हॉट इज इंडिकेटेड? हा जो व्हर्टिकल ॲरो आहे तो काय सांगतोय? सो इट इज द ट्रान्झिशन फ्रॉम व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स, बट इन बिटवीन दॅट गॅप हिअर सम स्मॉल लाईन्स इथं आहेत बघा, छोट्या छोट्या लाईन्स त्या गॅपमध्ये. सो व्हॉट इज दॅट? दिस इज द रोटेशनल लेवल्स. तर हे त्याचं मिनिंग आहे. म्हणजे तुमचं व्हायब्रेशनल ट्रान्झिशन चालूच आहे. हे अजून आपण झूम करून पुढे बघणार आहे नेक्स्ट स्लाइडला. तरी जस्ट मिनिंग समजून घ्यायचं. मग ह्या गॅपमध्ये तुमचे काय आहेत? ह्या छोट्या लाईन्स आहेत. सो इट इज डिनोटेड बाय रोटेशनल एनर्जी लेवल्स. आणि दिस इज द, ह्या व्हर्टिकल आरोज आहेत ते व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स. आणि इन बिटवीन दॅट देअर इज अ रोटेशनल एनर्जी लेवल. सो हे झालं ह्याच्या आतमध्ये, या कर्वच्या आतमध्ये. सो माय क्वेश्चन इज दॅट व्हाय we getting this type of behavior of this curve? Why we are getting this type of behavior? So see next slide. It is very important. हे तुमच्यासाठी मी इथे ॲनिमेटेड टाइप मध्ये सगळं केलेलं आहे, तुमचा कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून. ही जी फिगर आहे काय दाखवतंय? हे बघा, इथे 2 ॲटम्स आहेत आणि ते 2 ॲटम्स हे काय होत आहेत रे? व्हायब्रेट होत आहेत. ते व्हायब्रेट होत होत काय करतंय ते? हाच कर्व तुम्हाला काय मिळालेला आहे? ज्यावेळी तुमचा हा ऍटम आहे हा व्हायब्रेट होतोय, व्हायब्रेट होत 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 त्याचं स्पेसिंग, हे स्पेसिंग म्हणजे काय आहे? टेल मी. हे आर आहे बाळांनो. हा आर जसा तुमचा हा व्हायब्रेट होतोय बघा, हा इथे मोलेक्युल आहे तो तुमचा आता व्हायब्रेशन चालू आहे इथं, पण हा जवळ येतोय परत दूर जातोय, एकदा क्लोज येतोय परत दूर जातोय, क्लोज येतोय दूर जातोय. म्हणजे हे स्पेसिंग आहे ते काय आहे हो? इट इज डिनोटेड बाय आर. जे तुमचं इंटरन्यूक्लिअर स्पेसिंग आहे ते आहे हे. समजतंय का बघा? माझा हा आता इथून सुरुवात झाली, इथून सुरुवात झाली व्हायब्रेट व्हायला. 1 मिनिट.
दिसतंय ना स्क्रीन सगळ्यांना? हा दिसते. हा, तर इथून माझा व्हायब्रेशन चालू झालेला आहे आणि हे व्हायब्रेशन होत होत एक पोझिशन असेल की तुमचा हा डायटोमिक मोलिक्युला या इक्विलिब्रियम पोझिशनला येईल आणि ती इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे ही असणार आहे. म्हणजे हे आर आहे तुमचं, हे सुरुवातीला लार्ज असेल, परत थोडं ते डिक्रीज होईल, परत 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 डिक्रीज होईल आणि एक कॉन्स्टंट कुठली तरी त्याची इक्विलिब्रियम पोझिशन येईल. म्हणून तुम्हाला हा पॅराबोलिक कर्व मिळालेला आहे, जो की इथं आपण स्टडी करतोय. मग हा पॅराबोलिक कर्व आणि ह्याच्यामधल्या ह्या व्हायब्रेशनच्या लेवल्स, ही फर्स्ट लाईन, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ आणि ही नंबर ऑफ टाइम्स, हे व्हायब्रेशन लेवल. आणि इन बिटवीन दिस व्हायब्रेशन देअर इज अ रोटेशनल लेवल. समजते का बघा? त्याच्यामध्ये हे तुमचं रोटेशन होणार आहे. सो दिस इज द मीनिंग ऑफ दॅट व्हायब्रेशनल एनर्जी कर्व. आणि म्हणून आपल्याला हा टाईपचा कर्व इथं मिळालेला आहे. आता हाच कर्व मी परत झूम केलेला आहे बघा. हे कुठं बुक मध्ये नाहीये, हे इट इज ओनली फॉर यू अँड युअर अंडरस्टँडिंग. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी इथं घेतलेलं आहे. आता तोच मी कर्व आहे तो इथं झूम मध्ये घेतलेला आहे, आणखीन तुम्हाला समजावं की त्या कर्वच्या आतमध्ये काय होतंय. सो त्याचं बिहेवियर कसं आहे बघा. तेच मी परत दुसऱ्या लँग्वेज मध्ये इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं परत बघा ह्या फिगर मध्ये हिअर बी द न्यू, म्हणजे हा व्ही आहे सिम्पली. व्ही इज इक्वल टू 0, जस्ट आपण जी सुरुवातीची फिगर बघितली त्याच्यानंतर इथं V1 आहे. मग V0 असताना इथं काय झालेलं आहे, V इज इक्वल टू 1 असताना काय, कुठला इथला, इथं सिम्पल केवढं मोठं, ह्याचे थेरी आहे. जेवढं डीप मध्ये जाईल तेवढं तुम्ही जाऊ शकता, भरपूर आहे. माझं पण कन्फ्युजन झालंय तुम्हाला कुठपर्यंत. ऍक्च्युअली एवढा स्टडी तुम्हाला नाहीये, पण हे तेवढं इंटरेस्टिंग पण आहे आणि ह्याचे मिनिंग तरी ऍटलिस्ट तुम्हाला समजावं. म्हणजे जस्ट मिनिंग समजावं इथंपर्यंत तरी तुम्हाला ते व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो बघा इथं ही व्हील, आता इथं फिगर मध्ये बघा, सी दिस V इज इक्वल टू 0 आणि V इज इक्वल टू 1, हा एवढाच जो पोर्शन आहे हा मी झूम केलाय. समजतंय का बघा? V इज इक्वल टू 0 आणि V इज इक्वल टू 1. सो सी दिस फिगर हिअर, इट इज V इज इक्वल टू 0, V इज इक्वल टू 1. जे आता फिगर मी दाखवली तो पोर्शन मी झूम केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये काय होतंय, मग त्याच्या आतमध्ये इथे तुम्हाला समजेल की इथं V इज इक्वल टू 0 असताना तुमचा जो जे आहे तो काय आहे हो, इट इज डिनोटेड बाय जे डबल डॅश किंवा जे डबल प्राईम असं याला म्हणतात. हे तुम्हाला माहिती असू द्या. म्हणजे व्ही हा व्हायब्रेशनची ही V0 म्हणजे ही कुठली लेवल असणार आहे, कोण सांगेल? ह्या लेवल्स आहेत, सिम्पली एनर्जी लेवल्स आहेत ह्या. 0 ह्या सिम्पली V इज इक्वल टू 0, 1, 2, 3. म्हणजेच काय, 0 म्हणजे विच लेवल, who tell? यस लेवल, पिन लेवल. Yes, but actually in another language म्हणजेच कुठले लेवल, इट इज ग्राउंड स्टेट लेवल. त्याच्यानंतर एक्साइट होईल मोलेक्युल, त्याच्यानंतर एक्साइट होईल, त्याच्यानंतर एक्साइट होईल. जसा एक्साइट होईल तसा त्याचं व्हायब्रेशनची लेवल आहे ती इन्क्रीज होईल. समजते का बघा? मग 0 म्हणजे काय आहे रे, त्या मोलेक्युलची ग्राउंड स्टेट लेवल आहे. मग त्याच्यामध्ये काय होतंय, मग V इज इक्वल टू 0 असताना देअर इज अ नंबर ऑफ ट्रान्झिशन्स. इट इज जस्ट लाईक अ डिनोटेड बाय ए जे डबल डॅश आणि जे डॅश असे 2 टाइप्स येतात. हे पुढं फिगर मध्ये आपण बघणार आहे. पुढं पण तो स्टडी आहे, याचं मिनिंग आत्ताच इथं समजावून घ्या. म्हणजे ज्यावेळी V इज इक्वल टू 0 आहे त्यावेळी त्याचं जे रोटेशन होतं मध्ये, आता ह्याचा गॅप आहे ना, हा मध्ये 0 आणि 1च्या मध्ये जो गॅप आहे, त्या गॅप मध्ये आपण काय सांगतोय, रोटेशनल एनर्जी लेवल आहेत. सेकंड फिगर बघा, हिअर ऑल्सो, हिअर द व्हायब्रेशन्स एनर्जी लेवल्स 1, 2, 3. आणि याच्यामध्ये जे छोट्या छोट्या रेषा, जे बार्स आहेत, हे काय आहे तुमचं रोटेशनल एनर्जी लेवल्स आहेत. मग हे रोटेशनल एनर्जी लेवल्स मला त्याला पण काहीतरी लिमिट आहे, त्यातला काहीतरी कोणाचा तरी रेफरन्स आहे. ह्या उगाचच एवढ्या लेवल्स आहेत का, हे रोटेशन उगाचच एवढे होतात का, तर त्याला कोणाचा रेफरन्स आहे किंवा कशाच्या थ्रू ते होतं, तर इट इज द जे व्हॅल्यूच्या थ्रू हे सगळं रोटेशन होणार आहे. तुम्हाला आता हे काही समजणार नाही, ज्यावेळी आपण याचं लिमिटेशन्स बघणार आहे, त्याचं काहीतरी सिलेक्शन रूल आहे, त्यावेळी ते आणखीन जास्त समजेल तुम्हाला. आता हे पण समजावून घेणं खूप गरजेचं आहे. पण सिम्पल एक डोक्यात ठेवायचं आहे, दिस इज द व्हायब्रेशनल एनर्जी लेवल, कर्सर बघा, आणि इन बिटवीन दॅट देअर इज अ रोटेशनल एनर्जी लेवल. हे बुक मध्ये दिलेलं नाहीये. मग आता मी आणखीन एक सेंटेन्स सांगितलेला आहे की ह्या रोटेशनल एनर्जी लेवल्स आहेत, त्याला कोणाचा तरी रेफरन्स आहे. तर मग
तो काय आहे, तर इट इज द जे डॅश अँड जे डबल डॅश किंवा जे प्राईम और जे डबल प्राईम असं ह्याला म्हटलेलं आहे. आणि मग आता बघा, ज्यावेळी तुमचा V हा 0 आहे त्यावेळी ते जे डबल डॅश आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी तुमचा इथं V1 होतो त्यावेळी तो तुमचा जे डबल डॅश आहे तो काय झालेला आहे, जे सिंगल डॅश झालेला आहे, जे डॅश झालेला आहे तुमचा. तर असं ह्या पॅराबोलिक कर्वचं मिनिंग आहे. मग ते असंच काय आहे किंवा हा जे काय आहे हे आपण पुढे बघणार आहे. सिंपली हा कर्व बघितला का, हेच नेचर काय तर बघितलं का, व्हायब्रेशन मध्येच आणखीन काय असतं, तर रोटेशनल लेवल्स असतात. हे सगळं मिनिंग समजलं का, अँड दिस इज कॉल्ड अ व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम. तर असं हे जास्तीत जास्त समजावून देण्याचा तुम्हाला मी इथं प्रयत्न केलेला आहे. सो सिंपली डोक्यात आलं का, एकच जो मोलिक्युल आहे जो व्हायब्रेट होतो तोच रोटेट होतो. म्हणजे व्हायब्रेशन आणि रोटेशन हे सायमल्टेनियसली सुरू असते तुमचं त्या मोलिक्युल मध्ये. सो इज इट क्लिअर? येस मॅम. सो त्याची थेअरी बघू आपण. In vibrator, vibrational change must be accompanied by simultaneously rotational changes. जस्ट आपण पाहिलं, एखाद्या मोलिक्युल मध्ये जर व्हायब्रेशन चालू असेल तर त्याच्या सायमल्टेनियसली त्याचं रोटेशनल चेंजेस पण सुरू असतात. आणि हे एक गोष्ट ध्यानात घ्यायची की आता इथं दोन हे चालू आहेत, दोन प्रोसेस होत आहेत इथं. मी मगाचपासून तेच सांगते, इथं बघा, इथं रोटेशन पण होते आणि व्हायब्रेशन होते. तर हे टोटली इंडिपेंडेंट आहे, हे पण महत्वाचं आहे. इथं जे रोटेशन होतंय हे इंडिपेंडेंट आहे, त्याचा आणि व्हायब्रेशनचा काही संबंध नाहीये. त्या दोन्ही इंडिपेंडेंट प्रोसेस आहेत आणि ऍट अ टाइम चालू आहेत आणि एकाच मॉलिक्युल मध्ये चालू आहेत. समजतंय का बघा? म्हणजे दोन्हीमध्ये जे चेंजेस होणार आहेत हे सेपरेट होणार आहेत. एखादा आता मला फॉर एक्झाम्पल चेंज इन व्हायब्रेशनल एनर्जीचा घ्यायचा आहे, तर तो चेंज आपण कसा दाखवतो, किंवा चेंज इन रोटेशन मला दाखवायचा आहे तर तो चेंज मी कसा दाखवतो. चेंज साठी आपण कुठलं नोटेशन घेतो मॅथमॅटिक्स मध्ये? वी आर डेल. डेल्टा घेतो आपण, डेरिव्हेटिव्ह घेतो. किंवा जर मॅथमॅटिकल मध्ये दाखवायचं असेल, एनर्जी दाखवायची असेल, तर मी त्याला डेल घेते. म्हणजे इथं हा पण कन्सेप्ट पुढे लागणार आहे आपल्याला. ह्या दोन्ही प्रोसेस आहेत त्या इंडिपेंडेंट आहेत, म्हणजे ह्या दोन्हीचे चेंजेस जे होणार आहेत हे सुद्धा इंडिपेंडेंट होणार आहेत. जर रोटेशन एनर्जी मध्ये चेंज झाला तर तो इंडिपेंडेंट असणार आहे, व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये जर दाखवला चेंज झाला तर तो इंडिपेंडेंट असणार आहे. तो सेपरेट मी डेल ई आणि डेल आर ने आपल्याला तो दाखवायचा आहे पुढं. तर हा कन्सेप्ट आहे. सो नेक्स्ट किती थिंग्स आहेत, किती पॉइंट नवीन नवीन आहेत बघा इथं. सो फर्स्ट, these two changes must be take place in simultaneously. Then second, suppose molecule is in ground state vibrational level. just आपण जे पाहिलंय त्याच्यात आपण थेअरी बघतोय. suppose molecule is in ground state vibrational level having the vibrational quantum number V0. आता याचं मीनिंग कळेल तुम्हाला. हा V म्हणजेच काय आहे, व्हायब्रेशनल क्वांटम नंबर, and it is in ground state, it having the value 0. हे MCQ ला विचारू शकतात. and rotational quantum number what happen? आता रोटेशनल काय आहे सांगा? ग्राउंड स्टेट दाखवतोय हे. मग ग्राउंड स्टेट मध्ये जर V0 असेल तर दिस इज, मी मगाचपासून सांगते की हे रोटेशनल एनर्जी +1 काम. -1 नो 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 नो, इथं या फिगर मध्ये 1 नाही, जेचा रेफरन्स घेतलाय ना आपण. ह्या रोटेशनल लेवलचं ट्रान्झिशन कशा थ्रू होतंय, तर जे थ्रू होतंय. मग हा V0 असताना माझा जे काय आहे, जे डबल डॅश आहे ना इथे, जे डबल प्राईम मगाशी नाही का सांगितलं मी, आणि मी तेच तुम्हाला समजावून द्यायचा प्रयत्न करते. हे जे डॅश मधले ह्या छोट्या लेवल्स झाल्या, ह्या त्याचे सब पार्ट झाले. पण ज्यावेळी V0 असताना म्हणजे व्हायब्रेशन एनर्जी ग्राउंड स्टेट असताना मला जेला पण काहीतरी मिनिंग आहे की नाही. मग ते जे म्हणजे काय आहे, तर ते जे डबल डॅश आहे. ज्यावेळी तुमचा हा इथला मोलिक्युल ग्राउंड स्टेट मधून ज्यावेळी एक्साइटेड स्टेट मध्ये जातो त्यावेळी व्हायब्रेशनल एनर्जी लेवल चेंज होते. कशाने चेंज होते, तर त्याची व्हॅल्यू 1 होते. आणि व्हॉट अबाउट जे, तर जो जे आहे म्हणजे हा रोटेशनल एनर्जीचा रेफरन्स आहे. म्हणजे रोटेशनल एनर्जी कितीने चेंज होते, जिथं जे डबल डॅश आहे तर तो एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यावरती जे सिंगल डॅश होतोय. म्हणजे काय झाला, डिक्रीज